लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे। लाडक्या बहिणींना वाटत पण नव्हते की एवढ्या लवकर सरकारच्या माध्यमातून निर्णय हा घेण्यामध्ये येईल, पण सरकारने आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता पैसे वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता सर्वात आधी 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये अशा प्रकारे हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। जर तुम्हाला देखील आता सर्वात अगोदर या दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळवायचा असेल तर तुमचं नाव या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये येणं आवश्यक आहे। तर आता पहिल्या यादीमध्ये नाव कसं आणायचं, त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे, सर्व काही अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्या संदर्भातील आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप केला जाणार आहे, त्यानंतर हप्ता लवकर मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणतं काम करायचं आहे, त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप करणार आहे, सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत। यामध्ये पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। त्यानंतर दुसरा निर्णय हा गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण या ठिकाणी पुढे पाहणारच आहोत। आणि त्यानंतर आता तिसरा जो सरकारने निर्णय घेतला आहे म्हणजेच की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी धक्का देणारा म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केले जाणार आहे आणि आता सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे काम करू शकता आणि हे काम केलं तरच तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल, अन्यथा तुम्हाला देखील अपात्र केले जाणार आहे। जर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे। आता कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय
जाहीर करण्यामध्ये आला असून या ठिकाणी आता चेकवरती सही झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून जेवढी रक्कम लागणार होती ती या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आली आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आला असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता, कारण की लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची गरज होती, पैशांची गरज होती आणि त्याचनुसार आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जाहीर केला आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आता पूर्ण केला असून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप केले जाणार आहेत। सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी उचलले असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून पैसे जमा झाले अशा प्रकारचा मोबाईलवरती आता कोणत्या क्षणी मेसेज येणार आहे। आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 2 मेसेज या ठिकाणी येणार आहेत। लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये आता पहिला जो महत्त्वाचा मेसेज असणार आहे तो म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा लाडक्या बहिणींना पहिला मेसेज येणार आहे। आणि दुसरा जो मेसेज आहे तो येणार आहे गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याचा, म्हणजेच की यांची जर बेरीज केली म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता म्हणजेच की साधारणतः 2330 रुपयांची रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आणि सरकारने आता या ठिकाणी हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली आहे। कोणत्या क्षणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी स्क्रीनवरती देखील पाहू शकता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्याकरिता 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता असेल, त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता असेल, अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा केली जाणार ते आपण या ठिकाणी पाहूयात। त्यानंतर हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते पाहूयात आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। आणि सर्वात शेवटी नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती एक्झॅक्ट कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार तर या ठिकाणी पहिला जिल्हा आहे नाशिक। लक्षपूर्वक पाहत चला। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जाणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी बीड आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री या ठिकाणी अजित पवार असल्यामुळे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। त्यानंतर या ठिकाणी तिसरा जिल्हा आता नागपूर असेल। लक्षपूर्वक पाहत चला। नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर चौथा जिल्हा या ठिकाणी धुळे। त्यानंतर 5वा जिल्हा या ठिकाणी पाहायला गेला तर आपल्याला संभाजीनगर पाहायला मिळत आहे। संभाजीनगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यानंतर 6वा जिल्हा या ठिकाणी सोलापूर।
7वा जिल्हा या ठिकाणी आता नंदुरबार असेल. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. 8वा जिल्हा या ठिकाणी लातूर आहे. 9वा जिल्हा परभणी आणि 10वा जिल्हा या ठिकाणी पुणे. लक्षपूर्वक पाहत चला, म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम ही जमा केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर आता हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना आता कोणतं काम करावं लागणार आहे आणि कोणतं काम केलं तरच हप्ता या ठिकाणी सर्वात आधी मिळणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला. तर आता सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे छोटंसं काम केलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार आहे. आता कोणतं काम करावं लागणार आहे तर लक्षपूर्वक पाहत चला. सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते असतील, या सर्व हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे. आता ई-केवायसी का करावी तर सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की ही ई-केवायसी नेमके कुठे करावी तर ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही CSC सेंटर किंवा ई-सेवा केंद्रावरती जाऊन फक्त 5 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता आणि ई-केवायसी केल्यानंतर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाईल. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर या ठिकाणी 14व्या हप्त्यापासून तुम्ही या ठिकाणी वंचित देखील राहू शकता. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आता ई-केवायसी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन केले गेले असून आता सर्वांनाच ई-केवायसी करावी लागणार आहे. आणि ई-केवायसी कुठे करावी तर तुम्ही ही ई-केवायसी CSC सेंटर किंवा ई-सेवा केंद्रावरती जाऊन फक्त 5 मिनिटांमध्ये करू शकता. अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी केले गेले आहे. आता कोणते काम करायचं ते तर सर्वांनाच माहीत झाले आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो कधी मिळणार आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर आता सर्वात आधी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, आता लाडकी बहीण योजनेचा तुम्ही ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी वाटप केला जात आहे. आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तर गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई-सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता म्हणजेच की 830 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन त्या ठिकाणी माहिती मिळवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि तो अर्ज तुमच्या या ठिकाणी पात्र करण्यामध्ये आला तर तुम्ही या ठिकाणी लाभासाठी पात्र व्हाल आणि तुम्हाला वर्षाकाठी 3 हप्ते प्रति हप्ता 830 रुपये या प्रमाणे गॅस सिलेंडर योजनेचे 3 हप्ते देण्यामध्ये येतील. प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे 3 हप्ते म्हणजेच की वर्षाकाठी 2490 अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल. आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील सर्वांना माहीत झाले असेल. त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार ते आपण पाहूया.
तर आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याकडे लागले आहे आणि आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सणासुदीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।